नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 32 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगणार आहे. तर त्यासाठी पहा, आपल्याला हा 32 साईजचा बॅक पार्ट आपण घेतलेला आहे आणि यावरून मुंडा मोजायचा आहे आणि मुंडा किती येतो हे पाहून मगच आपण बाही कटिंग करायचे. मग ती साईज कोणतीही असो, तुम्ही पहा, जो मुंडा आहे तो मोजायचा आहे आणि मगच बाही कटिंग करायचं आहे. म्हणजे काय होतं, फिटिंगचे पॉईंट मॅच होतात, बाही तुमची कमी जास्त होत नाही. तर इथे हा बॅक पार्ट घेतलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता 32 साईज आहे. आपला 32 साईज कटोरी ब्लाउजचा डायग्राम जो आहे तो मागील व्हिडिओमध्ये झालेला आहे. तर त्याचं बाही कटिंग मी तुम्हाला आज दाखवत आहे. तर इथून पहा, असं 8 इंचावरती आपलं छातीचं मेजरमेंट आहे आणि इथून 1.5 इंच हे मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. पहा, हे फिक्स लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही किती इंच मार्जिन घेतलेलं आहे ते लक्षात ठेवायचं. तर पहा, 32चा चौथा भाग 8 इंच या पद्धतीने आणि आपण 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे. इथे पाहू शकता, या पद्धतीने 5.5 इंच आपला मुंडा आहे. आणि मुंड्याला आपण कसे आकार द्यायचे हे प्रत्येक व्हिडिओमध्ये, म्हणजे प्रत्येक साईजमध्ये पाहत असतो. तर त्यानुसारच तुम्ही मुंड्यामध्ये आकार द्यायचे. तर इथे पहा, ही मुंड्याची जी उंची आहे, इथे अर्धा इंच मार्जिन सोडून द्यायचं. इथे आपण शोल्डर जोडतो, पाठीमागचा आणि पुढचा भाग जे आहे ते जोडतो आणि तिथे आपल्याला अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन लागतं. शोल्डर सोडून इथे पहा फिटिंग येतं. तर या फिटिंगपर्यंत आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे. तर तो किती येतोय हे आधी आपण पाहूया. तर पहा, असा टेप ठेवायचा आणि अगदी असा अलगद पहा, असं फिरवत आपल्याला इथे मुंडा घेर मोजायचा आहे. तर 7.5 इंच पहा, बरोबर इथे तुम्हाला दिसतच असेल, बरोबर 7.5 इंच हा आपला मुंडा घेर जो आहे तो आलेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं, आपला मुंडा घेर किती आलेला आहे. तर 7.5 इंच आपला बरोबर मुंडा घेर आलेला आहे. जेव्हा आपण मुंडा मोजतो त्यावेळेस पहा, टेप असा, आता इथे मी कसा टेप ठेवला, इथे मी पहा टेप ठेवून असा फिरवलेला आहे, परंतु असा मागे पुढे होऊन दिलेला नाही. जसा आकार आहे तसा हा टेप असा फिरवला. हे लक्षात घ्यायचं, टेप असा अजिबात इकडे तिकडे कमी जास्त होऊन द्यायचा नाही, नाहीतर मुंडा तुमचा एक तर कमी भरेल किंवा जास्त भरेल. असं पहा, बोटाने अगदी याच्यावरती दाब द्यायचा आणि पहा, या पद्धतीने असा मुंडा घेर मोजायचा, म्हणजे परफेक्ट मुंडा येतो. तर इथं मी मुंडा मोजायचं सांगितलं, मुंडा किती आलेला आहे हे सुद्धा आपण पाहिलं. तर यावरूनच, म्हणजे नेहमी बॅक पार्टच तुम्ही घ्यायचा आहे पहा मुंडा मोजण्यासाठी, बॅक पार्टच्या मुंड्यावरूनच बाही कटिंग करायचं आहे. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, कारण कोणी कोणी पहा पहिले व्हिडिओ पाहत नाही, डायरेक्ट काय करतात, त्यांना जो हवा आहे व्हिडिओ तो पाहतात, त्यामुळे हे सांगावं लागतं. पहा, इथे बाही आज आपण 5 इंचाची घेऊ. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण 4 इंचाची 4.5 इंचाची बाही पाहिलेली आहे. तर आज आपण 5 इंचाची बाही पाहूया 32 मध्ये. तर इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची घ्यायची. उंची बाहीची आपण आज घेणार आहे 5. तर त्यामध्ये 1 इंच मार्जिन मिक्स करून प्लस करायचं, 6 इंचावरती इथं उंची घ्यायची. हे अस्तरच्या बाहीसाठी असणार आहे आणि साधी बाही बिना अस्तरची कटिंग करणार आहे त्यावेळेस 1.5 इंच मार्जिन प्लस करायचं आहे, म्हणजे 6.5 इंच आपली उंची येणार आहे. पहा, तर साध्या बाहीचं जर तुम्हाला कटिंग पाहायचं असेल, म्हणजे साधं ब्लाऊज, बाही कटिंगची मेथड एकच असते, परंतु आपल्याला इथे पट्टी फोल्ड करण्यासाठी वाढवावी लागते, तेवढंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. पहा, बाकी काही नाही. इथे मी 6 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेते. पहा, जसं की इथं आपण अस्तरची बाही कटिंग करत आहोत, इथेही मी असं 6 इंचाची मार्किंग करून घेतलेलं आहे. एक लाईन ओढून घ्यायची. इथे आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची. तर तुम्ही 5 इंचाची बाही आहे, 3.5 इंचापर्यंत कॅप हाईट घ्यायची. इथून इथंपर्यंत पहा, भरपूर अंतर शिल्लक राहत आहे. 2.5 इंचापर्यंत अंतर शिल्लक राहत आहे. त्यामुळे पहा, अजिबात तुमचं इथलं अंतर कमी होणार नाही. 3 इंच कॅप हाईट घेऊच नका, जास्त अंतर इथे शिल्लक राहील आणि परत इथल्यापेक्षा हे जे अंतर आहे ते पुढं आल्यासारखं होईल. त्यामुळे 3.5 इंच कॅप हाईट घ्यायचं.
अजिबात इथं कमी घेऊ नका. समजा बाहीची उंची तुमच्या 4 असेल तर तुम्ही 3 इंचापर्यंत ठेवू शकता, परंतु पहा 5 इंचाच्या बाहीमध्ये अजिबात तुम्ही कॅप हाईट कमी करायची नाही. तर इथून मी 3.5 इंच घेतलेलं आहे. सर्व पॉईंट मी तुम्हाला अगदी सावकाश असं समजावून सांगते, त्यामुळे तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपल्याला मुंडा घेराची गरज आहे. तर 7.5 इंच आपण मुंडा घेर मोजलेला, तर तो इथून असा 7.5 इंच घ्यायचा आहे. पहा इथे असा 7.5 इंच आला आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची. एक इंचावरती पॉईंट द्यायचा आहे. हा पॉईंट कशासाठी द्यायचा आहे? बाहीला आकार देण्यासाठी हा पॉईंट आपल्याला द्यायचा आहे. आता ही जी तिरकी लाईन आहे त्याचे 4 भाग करायचे. मागील व्हिडिओ जर आपले बाहीचे पाहिले असतील 28 साईज 30 साईज, तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे समान आपले हे 4 भाग करायचे. तर इथे पहा या पद्धतीने असे 2 भाग आधी करून घ्या. परत टेप दुमडून याचे समसमान असे 4 भाग करून घ्या. हा पहिला पॉईंट अर्धा इंच वरती घेतला, हा दुसरा पॉईंट अर्धा इंच वरती घेतलेला आहे आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच असा खाली घेतला आहे मी. या 1 इंचाच्या पॉईंटवरून पहा या अर्धा इंचाच्या पॉईंटवर असा आकार देत सेंटरवर आकार आणायचा आहे. पहा मी आकार कसा देते, आपोआप असा पानाचा आकार ते घ्यायला सुरुवात करतं. इथे आणल्यानंतर पहा खाली येऊन या अर्धा इंचाच्या पॉईंटवर असा हा पॉईंट फिटिंगला जोडायचा आहे. पहा या पद्धतीने हा बरोबर आकार आपला पानाचा तयार होतो. पाठीमागच्या साईडचा आकार देण्यासाठी इथे एक मी 1/2 इंच पॉईंट वरती घेतला आणि हा 3 नंबरचा पॉईंट आहे. इथे 1/2 इंच पॉईंट मी वरती घेऊन या आकारावरती पहा असं इथे फक्त जे पॉईंट दिलेले असतात आपण ते जोडत जायचं, आपोआप बाहीचे आकार तयार होतात. आता इथेपर्यंत आल्यानंतर पहा हे लगेच इथे असं तिरकं जॉईंट करायचं, असं बाहेर नाही जायचंय. पहा इथे या पद्धतीने इथे आपला हा फिटिंगचा पॉईंट आहे. इथे दंडघेर 5.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. इथे हे 1.5 इंच मार्जिन आणि इथेही हे 1.5 इंच मार्जिन. मग अशी मी मोजून दाखवलेलं मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. 2 इंच असेल तर इथं 2 इंच घ्यायचं आहे. इथे अर्धा इंच मी डाऊन केलेला आहे पहा आणि या पद्धतीने हा आकार जो आहे तो जोडलेला आहे. तर इथं मी एकदम परफेक्ट असं बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे. यामुळे काय होतं, बाही तुमची जी आहे ते अजिबात कमी पडत नाही. इथे आता बाहीची घडी किती येते हे पाहायचं आहे. कधी कधी पहा आपण 8 इंच छातीचा चौथा भाग करतो. आता 32 छाती आहे, त्याचा चौथा भाग करून 8 इंचावरती घडी टाकतो. परंतु तसंही बाही कटिंग केलं तरी चालतं, परंतु शक्यतो अशी बाही कटिंग करा मुंडा घेर मोजून. म्हणजे काय होतं, बाहीची घडी कमी पडत नाही. यामध्ये काय होतं, एकतर कमी पडू शकते किंवा जास्त तरी होऊ शकते. त्यासाठी आपल्याला या पद्धतीनेच बाहीचं कटिंग करायचं. पहा इथे बाहीची घडी किती आली, 8.5 इंच इथं बाहीची घडी आलेली आहे. म्हणजे अर्धा इंच आपली बाहीची घडी जास्त इथं आलेली आहे. जर आपण या पद्धतीने छातीचा चौथा भाग करून जर कटिंग केलं असतं तर अर्धा इंच बाही आपली कमी पडली असती दोन्ही साईडने. तर त्यासाठी मुंडाघेर मोजायचं आहे. आणि ब्लाऊजचा सुद्धा मुंडाघेर कसा कमी जास्त करायचा हे सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे. तरीसुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन त्यावरती, मुंडा तुम्ही कसा कमी जास्त करायचा आहे या आपल्या शिवण क्लासमध्ये. मी तो सुद्धा व्हिडिओ घेऊन येईन लवकरच. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही की आपला मुंडा जर कमी असेल तर मुंडा कमी कसा करायचा, मुंडाघेर जास्त असेल तर कसा ठेवायचा, तर ते सुद्धा मी समजावून सांगणार आहे. तर हा आजचा बाहीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.